मग एखाद्या शेठ सावकाराची असणार, लय लांब गेले तिकडे, एखाद्या वाण्या ब्राह्मणाची असणार. अलीकडे उजेडात. अरे तुमची संगत आम्हाला समजत नाही दादा. अहो आमची संगत म्हणलं भारी लोकांची, कोणाची? उचल्याची, भामट्याची आणि चोट्याची. अरे चोरीच्या संगती सुळ प्राप्त होते, अस्तुरीच्या संगती संन्यासाचा नाश होती. बर तेव्हा चोरीची आणि स्त्रीची संगत चांगली नाही. चोरी संगतलं भारी. तुम्हाला कस काय? तुम्हाला माहितीये का? हा. एकदा चोरी करते 12 वर्षापासून का उरलं सुरलं सगळं वाणून ह्या उठ्याला पाठवून द्यायचं. इंग्राच्या आईचा पत्ता राहिला नाही तुला, इंडून इंडून चालला चोऱ्या करायला. चोरी करायला का तब्येत लागते का? मग भाऊ अन्न त्याला हुन्नेरी लागते. असं हो माहिती ना मला. हुन्नेरी लागते. बर तुम्हाला माहितीये का? हा. उरलं सुरलं सगळं वाणून उठ्याला पाठवून म्हणजे द्यायचं. तुम्ही एक रात्र चोरी करणार, 12 वर्षापासून खाणार, खाऊन खाऊन उरलेला चोरीचा वानोळा साऱ्या देवट्याला पाठवून देणार. पाठवला असणार. सोनं नाणं जीवाचं घेतं नाही. कस काय रे? आता मागच्या हप्त्यातली आमच्या गावातली घटना आहे. काय झालं? तुम्हाला माहिती लग्न साऱ्या दिवस आहे. बरोबर आहे, लग्न सराय चालू आहे. आमच्या घर शेजारी लग्न होतं भाऊ. बर आणि तुम्हाला माहितीये का? हा. अभि म्हातारी आडी पडली. आडवी पडली. अभि आडी तिनं आता पडली. खाल्लं रगडून पडली बिघडून ती. हा याडी पडली म्हातारी दिसते भाऊ. हाव ना. हिच्यावर एक म्हातारी होती. तिच्यासारखी एक म्हातारी होती. भाऊ तिच्या नातीचं लग्न होतं. म्हणजे तशा म्हातारीच्या नातीचं लग्न होतं. नातीचं लग्न होतं. असं असं बरं म्हातारीने नको तेवढं सोनं गळ्यात. नाही पाहिजे तेवढं सोनं अंगावर घातलं. बरं काम करायचं पत्त्या नाही. मग रे निसं सोना माग हात पधून लागणार. हे कर ते कर. हे भाऊ, कर, ते कर, आम का आला फलाना आला. तिच्यात आणि त्या आजीत काहीच बदल नाही. बरं. ती आल्या आल्या वागायच्या माग लागली, नंतर मालकिनीच्या माग लागली, आता मालकाच्या माग लागली, परत वागायच्या माग लागली, आणि तीच नादी लागली. बगीच्या सारखी म्हातारी होती. बर नको तेवढं सोना गळ्यात घातलेलं. गळ्यात घातलं. बरं काम करायचं पत्त्या नाही. बर नुसतं सोना माग हात पधून लागणार. मग रे बरं नको तेवढं सोनं गळ्यात घातलेलं. घातलेलं होतं. बरं म्हातारी काम करणार नाही. काहीच नाही. नुसतं मांडपतून कर का मारी. ती फक्त याच्या त्याच्यात माग लागत. याच्या त्याच्या माग लागणार. मग रे याशे 7-8 जण टोळके होते. या असे 2-4 जण म्हणजे हे नव्हते यांच्यासारखे होते. यांच्यासारखे होते. जेव्हा म्हातारीवर नजर ठेवली भाऊ. म्हणजे अशा म्हातारीवर नजर ठेवली. नजर ठेवली. बर म्हातारी कुठं जाते, काय करते, कुठं राहते, सगळी नजर ठेवली. सगळं ध्यान ठेवलं. रात्रीचे 1:30-2 वाजून दिले. बर चोराने घरात रॉयल एंट्री आणली. म्हणजे थोडक्यात चोर घरात घुसले. चोर घरात घुसले. बर गेले गेल्याच म्हातारी धरली. धरली. जशी धरली हाव ना. टोल्यात खाली पडली. तिकडे इकडे नको गुंड्या तुडी जाऊ. झालेली हकीकत सांगतो मला. म्हणजे म्हातारी कुथवली बलरून. म्हातारी कुतवली. बर अख्खा सोनं नाणं भाऊ चोर घेऊन पळाले. सगळ्यांना सोनं नाना चोर घेऊन खाली उतरले. असे फक्त वाट्याच्याच खाली आले. असे वाटाच्या खाली आले. वाट्याच्या खाली आले. बर म्हातारीनं गप्प पाडाव ना. काय केलं रे ना? लांबून त्यांना आलते ती. काय म्हणत होती? नाही अरे मेले म्हणे कुठे ओरिजिनल म्हणे सगळं बेंटेक्स आहे. कसे गाढवा सुईचे ठुले असन का तिला? चोराला वाटलं रात्र फुकट गेली. बर चोराने रिवर्स घेर लोटलं. मग रे डबल म्हातारी कुतवली. हो म्हणजे आखेन हाणली बा. तेव्हा सोनं नाणं हे जीवनाचं गतन दादा. सोनं नाणं जीवाचं गतीने. मग तुम्ही देवट्याला पैसा अडका पाठवला असणार. पैसे अडकेच काय घेऊन बसले. काय झालं? 6 दिवस मर काम बरोबर आहे, करायचं. आठवडाभर काम करायचं. 7व्या दिवशी बाजारला जायचं. हा 8व्या दिवशी काय चपला माग पाहूया एखादा. बाई इकडे इकडा तिकडे त्या त्याला माग ना तो आहे गुरुला. अण्णा खाणारालाच खाणारा मागतो. तिकडे बरोबर माग आहे ना का? त्याला. त्याच्यामुळे पैसा अडका नाही. बरोबर आहे, पैसा आज आहे उद्या नाही. उद्या नाही. अरे तुम्ही देवट्याला 5 वर्ष कपड्याला चा पाठवला असणार. कपडेच काय घेऊन बसले तुम्ही. काय आलं? या अंगोरचे कपडे आपणच घेतलेत. भाऊ तुम्हाला माहितीये का? दर वर्षाच्या वर्षाला नाही ड्रेस. नाही गावात भेटला म्हणून त्याची मजा घेऊन राहिला का तू? दर वर्षाच्या वर्षाला ड्रेस. देवट्याला दर 6 महिन्याला ड्रेस. आपल्या देवट्याला. दर महिन्याला ड्रेस. बर एवढे कपडे घेतो हा. तरी हा बाबा कपडे टिकून देत नाही. काय करतो रे? कधी जरी पाहिलं, त्याला कधी भेटायला गेला कधी जरी पाहिलं, हाव ना. भाऊचे फुटर पॅन्ट फाटेल आहेत. फाटेल आहे, तू काय गाडा करीतो का करे? हे काय कपडे टिकून जाय ना. मग रे एक दिवस आमच्या दोघांची गाठ पडली पुढं रावरी फॅक्टरीवर. बरं तिकडे देऊ याला नव्हता आला नांदगावला. नाही नांदगाव नाही, बरं. रावरी फॅक्टरी जाऊ गाठ पडली भाऊ. हाव ना. आम्ही दोघांनी एकामेकाला पाहिलं. त्यानं तोही त्यांची नजर माही नजर आमची एक मॅच झाली. बर जाऊ मी त्यांच्याकडे गेलो. हाव ना. ती मळमळ पाहिली. त्यानं तोही मळमळ पाहिली आणि तो त्याची मळमळ पाहिली. मला काय रावलंच नाही भाऊ. मग तो काय केलं? जेव्हा तळ पायाची आग डायरेक्ट मस्तकात गेली. तुझ्या बापानं मस्त तिथे ठेवलं होतं का? मस्तक तिथे काय करायचं. तुझ्या बापाला नेऊन दे मग. भाऊ जाऊ आमची लढ झाली. बर मळमळ पाहिली. हा. मला कुठं राव होते. मग काय केलं? जसं देवटं धरलं का हा. डायरेक्ट गाडीवर टाकला. गाडी आपली कर ना. मग हाईटले मोठी भाऊ. एका दिवशी त्या गाडीच्या नादात बरगड मोडाय बसली हाय पोजले मोठी आपली. म्हणजे गाडीवर टाकला बा. जसा गाडीवर टाकला का बर डायरेक्ट सोनाईला सोने लिहून काय केला? तुळशीतच घातला. तू तुळशीत राहतो का आता? तुळशी एम्पोरियम. तेच म्हणलं तुळशी एम्पुरियम. किती मोठे दुकान आहे ते. बरोबर आहे. भरपूर डायरेक्ट मोठं. 3ऱ्या मजल्यावर. मग जाऊ 3ऱ्या मजल्यावर नेला. कपडे घायला घ्या मला तुला लागा तेवढे कपडे. तू नेमकं माया गुंड्या तुळीतो काय? त्यांना सांगतो मग तिच्याकडे हात कर ना. इकडे कोणीकडे? हा म्हणजे त्यांचे झालेले आहे. त्याला म्हणला लागन ते कपडे घे. ते मला काय कळतं कपडे. बरोबर आहे. मी अजून ना नाही काय नाकात का शेंगदाणा गुतलाय का?
काय म्हणजे त्याला लहान 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 आहे लहान. बाबा मला म्हणे त्या पद्धतीने कपडे घे. मग तो काय घेतलं मग आपण पहिले भारी ड्रेस घातला. कोणता रे? त्याला गुंडे नाही, त्याला चैन नाही, त्याला नाडी नाही, त्याला हुक नाही, त्याला कचक नाही, त्याला बेल्ट नाही, त्याला काहीच नाही. काहीच नाही त्याला नाव तर असं ना. घातलं भाऊ काय रे 3 गुंड्याचा गाऊन. लाव त्याला गाऊंड घालायला. बरं आहे ना वावलं का चाललं. आणि दारे धरायचा असला मग नुसतं असं कोसायचं. नाही आमच्या निम्यादान घरणीला सांगून तुम्ही म्हणजे उद्या पाहून त्या लगेच एक एक गाऊंड आणला का सुटल्या. त्याच्यामुळे भाऊ कपडे आडता काहीच नाही. अरे तुम्ही देवट्याला कोणता वानोळा पाठवला आम्हाला समजत नाही रे. अहो भाजीचं वानवळ म्हणले ते देवट्याला पाठवलं. तसं तुमचा देवट्या भाजी भाकरीचा भुकेला बर मला रे मारता देव खंडीराया देखील तसा. भक्तीचा भुकेला. चला 5-6 सवसने उठायचं येताना उजव्या हाताने यायचं अगोदर स्वतःच्या कंपळाला. ती आयली बचत गटानं तर वेगळंच राड आला. ओ नरेंद्र मोदी आणि पुढचे इंदिरा गांधी. माईक देऊ का तुम्हाला? अरे आमचं चाललंय काय या बाईचं चाललंय काय? पुढच्या वर्षी निवडणुकीला उभं राहायचं बाई तुला. चला 5-6 बाया चला याथाने उजव्या हाताने अगोदर स्वतःच्या. हॅलो हॅलो. हा तुमची काय चुकी. चला बाई सकाळी मालक एक एक तोळा देणार तुम्हाला. चला नाही तोळा तर गरम गरम द्यायला लाईन मी. शिवशंकर माझी बरोबा महाराज नवरा रे माझी बरोबा करा बहिज राजा बिरवा. शिवशंकर माझ्या बरोबर मल्हार नवरा मला रे माझ्या बरोबर घोड्यावर नवरा बिरवा. गंगाळी करे जबाने हंडे गंगाळी करे जबाने हंडे गंगाळी करे हंडे गंगाळी करे जबाने हंडे गंगाळी करे जबाने हंडे गंगाळी करे जबाने हंडे गंगाळी करे जबाने देवाला आंघोळ घाला हो देवाला आंघोळ घाला देवाला आंघोळ घाला हो देवाला आंघोळ घाला मग शंकर माझी बरवा महाराज नवरा हरी माझी बरवा कराबाईचा राजा बिरवा शिवशंकर माझ्या बरोबर मल्हार नवरा बिरवा गे मल्हार माझ्या बरोबर घोड्यावर नवरा बिरवा. कुंकुमात सबसने हळद कुंकुमात सबसने पंढर कुंकुमात सबसने हळद कुंकुमात कुंकुमात सबसने हळद कुंकुमात सबसने पंढर कुंकुमात सबसने हळद कुंकुमात सबसने हे देवाचे मलवट बरवा हो देवाचे मलवट बरवा हो देवाचे मलवट बरवा हो देवाचे मलवट बरवा हो. मग शंकर माझी बरवा महाराज नवरा बिरवा हरी माझी बरवा कराबाईचा राजा बिरवा शिवशंकर माझा बरवा मल्हार नवरा बिरवा गे मल्हार माझा बरवा कराबाईचा नवरा बिरवा.
मानिक मोती न हिरे कंकर मानिक मोती हिरे कंकर मानिक मोती हिरे कंकर मानिक मोती हिरे कंकर मानिक मोती न हिरे कंकर मानिक मोती हिरे कंकर मानिक मोती हिरे कंकर मानिक मोती हे देवाचे जाऊ का बरवा हो 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 मग शंकर माझी बरवा महाराज नवरा हरी माझी बरवा गरबाईचा राजा मल्हार माझा बरवा घोड्यावर नवरा बिरवा उसाला रे पाच कडक रे पाच उसाला रे पाच बापड्या पाच उसाला रे पाच उसाला पाच बापड्या ना पाच उसाला रे पाच कडक रे पाच उसाला पाच बापड्या पाच उसाला पाच कडक हे गटला माळ लाव हो गटला माळ लाव हो गटला गट माळ लाव हो गटला गट माळ लाव हो मग शंकर माझी बरवा महाराज मल्हारी माझी बरवा गरबाईचा राजा मिरवा शंकर माझा बरवा मल्हार नवरा बिरवा गे मल्हार माझा बरवा गरबाईचा नवरा बिरवा चंप मोगरा ना जाई दुई ग चंप मोगरा जय होय ग चंप मोगरा जय होय ग चंप दुई ग चंप मोगरा ना जाई दुई ग चंप मोगरा जय होय ग चंप मोगरा जय होय ग चंप मोगरा फुलाची शेज करव हो फुलाचे शेत करवा हो फुलाची शेज लाव हो फुलाचे शेत लावा हो मग शंकर माझी बरवा महाराज नवरा बिरवा मल्हारी माझी बरवा गरबाईचा राजा मिरवा शंकर माझा बरवा मल्हार नवरा बिरवा गे मल्हार माझा बरवा मल्हार नवरा बिरवा उसाला पाच बापडे रे पाच उसाला रे पाच कडक रे पाच उसाला पाच बापड्या पाच उसाला पाच कडक उसाला पाच बापडे ना पाच उसाला रे पाच कडक रे पाच उसाला पाच बापड्या पाच उसाला पाच कडक अव गटाला माळ लाव हो गटला माळ लावा हो गटाला गट माळ लाव हो गटला गट माळ लावा हो खर शंकर माझी बरवा मल्हारी माझी बरवा गरबाईचा राजा मिरवा शंकर माझा बरवा
धड खडखड लावली नेमके कोण आहे तुम्ही चिनी लोक आहे. तिकडे चायनीज बनायचं सोडून तिकडे काय दार फाडायला आले अरे खंडोबा देवाचे वाघोबा. असे आक्रमण देव करणारे करणारे वाघोबा. वाघ आहेत तुम्ही तुमचे शब्द कुठे आमच्या तोडे पुतळ्याला जोडले. असे वसवस करते काही नाही नेमके कोणी खंडोबा देवाचे असे आग्रह करणारे वाघोबा. म्हणजे वाघ येतं बा थोडक्यात तुमच्या ती असं ती वाकडी तिकडे राहते वाकडे तिकडे आहे ना. काय म्हणला बापावर जाऊ देतो बाप्पाला जायचं का बाप्पा आहे वाकडे तिकडे आहे. वाकडे तिकडे आहे बाबळ. वाकडे तिकडे बाबळ. तिला आल्या शेंगा. हुशार म्हणतो राव, वाकडी तिकडी बाबूला तिला आले म्हणे शेंगा कशाचं काही नाही भाऊ काय म्हणलं ते तिला आले म्हणे शेंगा राव ए बाबा शेंगा सगळं पुढे शेंगा ना सगळ्या काय राहते रे? ना ना नक्की सांग सुरू आहे मला डोंबऱ्याचा खेळ चालू करायचा आहे. इथं नका करू राहुल नाळे पाठवर जा तिकडे काय होईल दुटलो वाच्चा म्हणजे लय पैसे भेटत तिकडे तिकडे इकडे मिळणार आहे पण दम आहे हा का भाऊ ते साप सोडले ते नाही विचारलं ते 2-4 जणांत एकच नसते का ती मुरगळी का चुरगळी काय म्हणते त्याला खंडोबा देवाची मुरळी. हागती 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 तू टाक बरोबर. काय म्हणते त्याला हंगती एक काम कर तिला जाऊन सांग मी माझा जोडीदार आणले जोडीदार आलाय. नेमकं तोय टायमाला तोय कानात ब्रह्मदेव मुतला होता अरे मी जोडीदार म्हणतोय तू गुडीदार म्हणतोय इकडे येतं का इकडे येतं तुम्हाला असं काही वल्ल छेद व्हायला काही कळत इकडे नाही आता तुझ्यात बदल झाला का इकडे येतं का रे दुपारी फोनवर तो आवाज ओळखत नव्हता मला येते का नाही इकडे येतो का रे मला जा ठेवला जा जा बस असं वारं नाही लागणार असं ठेवा पुढं घाटाल ठेवून नाही घाटाल चिटकून ठेवा म्हणजे निदान ते पंचारची तरी व्यवस्थित बाई हा आपला जोडीदार आहे एक काम कर दी बाईला आवाज तिला म्हणा तिला जाऊन सांग नवरे आले म्हणा एकटेच मार आता काय बिघडलं तुम्ही तर असे म्हणले त्या बाईला जाऊन सांग नवरे आले त्या बाई साधी आली का मला सांग मग आडनाव काय नवरे आहे का नाही? आता मी जर गडबडीत पुढे निघालो मला लोक काय म्हणते आले नवरे एखाद्या पाहुण्या रावळ्याकडे गेलो आले नवरे एखाद्या सोयऱ्या डायरेक्टकडे गेलो आले नवरे कोणाच्या लग्न कार्यात गेलो आले नवरे जर तोय म्हातारीकडे गेलो आले 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 मध्ये बांध घाला तोही म्हातारी म्हणत नाही का भाऊ भारत काय 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 लवकरावर पटकन जागर जाय तुला न्यायला नवरीचं पोरग आलं म्हणलं असं मला झालं पटकन मा निम्म जोराव गेलो वापस आला म्हातारी म्हणत नव्हती का त्या दिवशी असं म्हणत होते म्हातारी नन्नावऱ्याचा पोरगा आलं नन्नावऱ्याचा पोरगा आलं हा काय करायचं आता एक काम कर त्याला म्हणती बाईला आवाज अरे बाईला दे आवाज अरे बाईला आवाज दे म्हणतो इकडे राहू का मला एका जागेवर कटत नाही तुमच्या जागा टिकून ना आता. दे बाईला आवाज अरे बाईला म्हणतो का बाईला म्हणतोय. अरे बाईला आवाज दे म्हणलं हा बाईला आवाज देतो मी आता. दे आवाज आवाज त्या बाईला जाऊन सांग तुला नाही आला म्हणलं रावरी सर आणि बॉक्का पत्रेस तोंडात तुमचं. गपचे बस कापशीला गोड होती कुठं आड तेवढं पाडीत अरे बाईचं नाव वागताय. चांगला आवाज दे. ओ बाई सुशीला. तुला मला लवटे तर मला बसला रट्टे खायला जागरण ऐकायला जागर नाही केला. दे आवाज चांगला ओ बाई द्वारका. बाईला म्हणे की वडीला खारकन द्या करा आनंदी कर का डोंगराचा कडा करा. डोंगराचा गाडा फक्त जपून येणे म्हणा वाघाचं बेबी बाईचं नाव आहे द्वारका. द्वारका म्हणलं बाई बेबी शिकून झालं. नको नको वारला ये बेबी काढायला एक काम करा त्याच्यात राग केलं वाटण काढी लावा काय झालं. अरे बाईचं नाव आहे म्हणजे त्या बाईचं आहे नावे चला बाई. जोडीदार जोडीदार
ती बाया ती आता नावनाथाची पोथी वाचू राहिली जोडी अंगी लावून बाई लापशी पापड जोडीदार बाईला तू बोलतो का तू बोलतो नाही तसं नाही तू बोलतो का मी बोलू म्हणलो अरे शहाणा तरी म्हणा गाडवा मी बोललो असतो रे काय रुबा म्हणजे एक काम कर ना हे 2 साऊंड एक वरचे हे काढ माझ्या गळ्यात बांध वजन पडन ना मग रे किती टाक्यात राहत तू तर म्हणे मी माझ्या पद्धतीने बोलतो नाही मारबीर नाही खाता पण टोले खायचंय मला तुला पुढं करी ओ बाई बाई मी काय म्हणतो राम राम म्हणलं बाई राम राम गाली आला कुशाल राम राम घालतो एवढ्या माणसात काय तिला उठान घरात जाऊ द्या काय म्हणलं बाई तुम्हाला काय म्हणलं तुम्हाला आला कुशाल म्हणतो राम राम एवढ्या माणसात कोण बावळा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून कोण बावळा काय म्हणलं तो म्हणला राम राम काय बाई बोल काय कोण त्याला म्हण बाई हात वळस थोडा टाइम लागत होता वार सुटलेला हात वारला टाइम घेतो बाई काय म्हणलं आला राम राम म्हणला एवढ्या माणसात असं वाटतं बाई हा कोणच्या ठेवून द्यावा कोणाच्या मला धान्ना काठी कुठं धरतो काय म्हणलं राम राम म्हणला एवढ्या माणसात हा आम्ही बरं बाई तुम्ही काय करतो मला राग आला चक्की धर का फाटा एकच काय म्हणलं बाई तुम्हाला आला राम राम म्हणला एवढ्या माणसात एवढ्या माणसात बाई शब्द सांगतो हा एका ठोक्यात पाडेल कोणाला भाऊ त्याला ठोक्यात पाडीन बरगाड म्हणून इकडे अरे त्या बाईना अख्खं पिठलं मागून पाळलं तो तुम्ही येडे ना त्या बाईला मी हल्ला असतो जनावर आपल्या औषध नादी लागा वजन अरे त्या बाईने अंगठा जरी ते केला तरी तो बरगाड्याच्या एवढं व्हायला वाटलं असं माझ्या पद्धतीने बोलून सारखं लागत काय म्हणलं राम राम म्हणला हा हा अरे बाय माणूस कसं बोलायचं मला चांगलं माहिती चांगला बायाचा भाव शिकला ओ बाई काय मुसलमानाची आला खुशाल सलाम अलैकुम म्हणला मी काय मुसलमानाची का बाई काय मुसलमानाची का हा मी काय मुसलमानाची का सलाम अलैकुम आला ना हा हा मुसलमानाची का बामणाच्या बाईला म्हणते ए चिपाटा याला काय म्हणलं बाई म्हणू नका खाते पिते घरची निर्कुल होती म्हणून एवढा वनवास झाला एक काला काय म्हणलं बाई राम राम म्हणला राम राम बाई आणि दुसरा आवाज तो काय म्हणला तो म्हणला सलाम अलैकुम सलाम अलैकुम हा बाई तुम्हाला म्हणलं काय वास्तांदा हा वडरीची अरे हा मांडीवर हागला मग आई का दोघं काप हे म्हातारी झोपली आईला उठवा ना काय चौदायचे धंदे झाले ती माझ्या सुटकात येईल बाई जस काही मा सुट उतरलं का बाई तो घरात आणलं मोठ्या मायना बाई ती अंगीला लापशी अंगी लावून राहिली ती आत्ताची भाकरी चोरून काढलेल्या अख्ख्या वाघ्याच्या भाकरी एक हिंडा आपल्या बाई काय? मी काय म्हणतो काय? तुम्ही कोण आहे बा देवाची देवदाची सदा तोंडवासी मग तोंड वाचून जायचं काय? अजून नका जाऊ बाई 2-4 दिवस नाही काय नेमके कोण आहे बा म्हणजे खंडोबा देवाची मुरळी तुम्ही हा देवाच्या मुरळी आहे. कमून झाले बाई ये बी सांग
आपल्याला सगळी खाणी समोर महिला असते. हा याला मुरळ्याची खाणी सुंबरी अख्खी खाणी समोर महिला कमून झालं माहिती का? ज्या टायमिंग हेजल म्हणते का? हा ज्या टायमिंग हेजल म्हणते तो हे साहेब परत होते. मी आम्हालातून पडली. हा? काय करतो बाई त्याचं काय चुकलं हा. आता ते सारे मुरळ्याचे ठेकेदारच आहेत हो. त्याच्या बेंद्रावर मुरळ्या राहिल्या नाही. राहिलं नाही बाई नेमक्या कोणी म्हणजे खंडोबा देवाची मुरळी कळायला नाही. नाही बाई काऊन झाले असं खंडोबा देवाची मुरळी का झाली? ज्यावेळेस माझ्या आई वडिलाची मुलं बाळ जगत नव्हती. अजिबातच नाही. झाले कमेले झाले कमेले झाले कमेले असं काय ट्रॅक्टरवर चालते काय म्हणजे असं होत होतं. मग माझ्या आई वडिलांनी विचार केला आणि ते जोडीने जेजुरी गेले भाऊ. बाहेर बाहेर ती काय म्हणली ऐकलं का? तिच्या आई वडिलांनी विचार केला म्हणे आणि जोडीनं जेवरीत गेली म्हणे. जेवारी कायला गेले? जेवारी गेलते का? जेवारी गेलते का? जवरीत नाही गेले. नाही. जवरीत नव्हते गेले पाहिजे. नाही. की उसात गेलते. कशाला गेलते? ए दीड पायाच्या हा? तरी म्हणलं उसाचं पाणी कमी ए बाई कोणाला विचारा काय? तुम्हाला बाई विचारायची हौस असेल हा. तर त्या बाईला जाऊन विचार. तू आपला कोणाला विचारा बाई जेजुरीला तुला आहे ना 7-8 जणी दारात घालून टाका. कोणाला विचारा बाई जेजुरीला जोडीनच जावं लागत. जोडीनच गेलते भाऊ. एवढंच नाही तुमच्या भावाला काही विचारी ना तुम्ही काय एवढंच नाही तिथे गेल्या 5 पायऱ्या उचलून सुद्धा घ्यावं लागत. कोणाला? खरंय का खरंय दाजी तसं नाही कोणाला विचारा जेजुरीला जोडीनं जावं लागत 5 पायऱ्या उचलून घ्यावं लागत. कोणाला? बायकोला उचलून घ्यावं लागत म्हणलं नवऱ्याला. हा? काय म्हणले? बायकोला उचलून घ्यावं लागत म्हणलं नवऱ्याला. आता तुमच्या बहिणीने जर माझ्या भावाला उचललं तर कसं व्हायचं? माझ्या बहिणीच्या बाराकडे राहतील कसं विचार. काय यांच्या बहिणीने यांच्या भावाला उचललं असतं पण त्यांना मोठा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? आपण गाडीवर चढतो का त्या टायमिंगला दुसरा टर्न घेतो का तिथं पाटी लिहिलेली काय हो? अवजाड जाणं अवजाड वाढणं प्रवेश बंदी. कोणाला विचारा काय? बायकोला उचलून घ्यावं लागत नाही म्हणून नवऱ्याला. अरे नवऱ्यान बायकोला उचलला. मग माझ्या वडील जोडीने जेजुरीला गेले. त्यांनी खंडोबा देवाला नवस कसं बाई? केला. जय जेजुरीच्या खंडेराया. खंडेराया म्हणलं की इकडे कोणी कोण देव घुसला बा. मला वाटलं माग देवाला तांडले काय. हा, मग बाई जर कधी आमच्या नवसाला पावला जर कधी आमच्या पोटी मुलबाळ हो ना झालं बाई. मुलगा झाला तर वाग्या सोडू आणि मुलगी झाली तर मुरळी सोडू. चांगले विचार होते त्यांचे. मग माझ्या वडील घरी आले मी झाले. एका रात्रीत एका रात्री झालेला आहे. गोरेबाद तोंडाच्या रात्री झालेला आहे. ती बाई या रात्री खंडोबाची जायचं घरचा होता. काय माहिती खंडोबा तिच्या आईच्याच घरचा होता. बाई 2 देव देव तुमच्या आईच्या देवावर एवढा रेकून नको बोलू सरळ काय तुमच्या आईच्या देवावर 2 देव नव्हते का? नाही तू माझ्या आईला शादी म्हणजे अगोदर मग नंतर बोल. होते का नाही? होते ना. एक रंगनाथ हा एक खंडोबा होते ना. होते का नाही? आता दोन्ही नाही. कुठे गेले मग? खंडोबा रंगनाथ इकडे आणि खंडोबा बागडे डोंगराला निघाला का? तू जाईल त्या संग. म्हणजे तुम्ही नवसाला झालेले आहे. नवसात झालेली मुरळी. तुम्हाला काही येतं का बाई? येतात भाऊ काय म्हणू गाणं म्हणू गोबळण म्हणू अभंग म्हणू अभंगन भोपळे दोडके गेली की काहीच नको म्हणून एखादं चांगला अभंग म्हणा. पांडुरंगाचा. त्याच काय म्हणते का नको? विठ्ठलाचं एकच राहतं का? एक काम करा पीर साहेबाचं पीर साहेबाचा अभंग. बरं ते दोन्हीला गाडी लावा. पांडुरंगाला आणि विठ्ठलाला आणि ते पीर साहेबाला रामायण म्हणा रामायण. रामायण म्हणू. तुमचं जर रामायण पटलं बाई उद्या तुम्हाला सिन्नरला घेऊन जातो जागरणाला. म्हणून रामायण म्हणायचं. रामायण म्हणा. ज्यावेळेस राम लक्ष्मण सीता वनवासाला चालले ठीक संघर्ष निघले ते बाई संगत गेलते भाऊ. भर भर तेव्हा रामाचं आणि सीताचं भांडण झालं. म्हणजे त्यांची भांडणं होत होते का? हा. मला वाटलं बायाच वाढायला येतं काही नवऱ्या तेव्हा रामाचं सीताचं भांडण झालं. बर मग सीतामाई रुसून बसल्या. मग राम म्हणते सीते आणि तो थोबाड फोल्ड म्हणजे काय झालं? अशी टकली सीता तो बापान पाहिली होती. तुमच्या काळी वांगार होती. नाही नाही तू म्हणते म्हणजे राम म्हणलं त्या- म्हणजे तिकडं हात कर ना इकडं कुठे सीता दाढीवाली पाहिली म्हणलं राम म्हणले सीते मार खायचं
राम म्हणले होते सीताला. सीताला म्हणले आपल्याला वनवासाला जायचं लवकर आवर. मग तेव्हा सीताबाई काय म्हणले रामाला? काय म्हणले? रायाची घाई नकला वाला पुढं बाबाला. पूजायचा तमाशा चालू काही तर शिट्ट्या वाजवायला. रायाची घाई नकला वाला पुढं बाबाला. बाई कोणता अभंग आहे तुमचा? भाऊ माझं चुकलं का? म्हणलं चांगलं देवा देवाचं लावलं. तू एका सटक्यात बाया उठून बसली. येतो परतीच्या पुढे आम्ही रामायण वाचवायचो बरी. बाई काय आहे? माझं जरी चुकलं असलं ना मला 2-3 पुरी आहे. एकटीच चांगलं आवडतील बाई तुमच्या गाडीना. तुम्ही बंद पडली का? नाही बंद बिन नाही पडत आता. चला ग बाई इकडे या. तुम्हाला म्हणलो तिला बीसी पावडर घालव घालव. कमन जिकडे जाते तिकडे अशी काय जा तिच्या आजीच्या डोक्यात वाज आले. नाही नाही तिला समजून सांगा. आता जर माय पुढे असं वानवळा दिला म्हणा तिला टकलीच करीन मी जाता जाता. भाऊ जाऊ द्या लय हुशार पुरी. दुई पुरी तुमच्या माझ्याचे. काही विचारलं तर राग बिग नाही न्यायचं. विचारा ना. हिला पाहून जर सलमान खानने औषध देऊन रे जीव दे जाय तुझे जाऊ पाहिजे. बाई मला एक सांगा, काय ही पोरगी तुमची आहे? माझीचे. ही लय शंका म्हणून तुम्ही पुढे आलो बोलायला. मला राव ना माग. ही पोरगी तुमची आहे? माझीचे. नक्की? नक्की. मग तुम्हाला सांगतो, हा ही पोरगी एवढी रूपवान आहे. हा हिच्या पुढे आहे ना हा राधा पाटील, गौतमी पाटील, सायली पाटील. हिच्या पुढे आहे ना औषध खाऊन कोरडी जीव देईन. हा मग एवढी सुंदर मुलगी हो. एवढी सुंदर आहे. सलमान खान तिच्यामुळे कुवारा मरला होता. पण मला एक म्हणायचंय, काय तुम्ही येते नाही ना हा रामकाठी झाडे खाली बसल्या होत्या काय? काय झालं? या रामकाठी खाल्ल्याने कोण वाढत चालली असे? पलीकडची आपलीच म्हणायची. माझी बना. हा तुमची आपुलकी पाना हो. ही पलीकडची पोरगी तुमची का? माझीचे. सुंदर मुलगी बरं का? मग? इथे टायमिंगला ब्रह्मदेव सुट्टी राहता का? काय झालं? तुम्हाला कोण नाही सांगत बाई. मला एक म्हणायचं, हिच्या पुढे आहेत ना हा सगळ्या लाईटी फिरतात. कस काय भाऊ? या लाईटी माळी वाल्याच्या मरकुऱ्या सगळ्या लाईटी फिरतात. हा एवढे काळी मागायला येते. काळी का ती? नाव काळी घेऊ. नाव काळी. पण मला एक म्हणायचं, हा मला एक म्हणायचं बाई, काय? ड्युटीवाल्यावर कस काय गेली ती? काय अरे मामा आहे तो तिचा. मग अशी गाडीत म्हणली मला ती. काय? मला मामा नाही म्हणून. तिचे मामा पाहिले ना तो. येऊ का आम्ही? आपण घरी. येतो आम्ही. कामाला लागली म्हणलं भैयाला काय येतं का? लय हुशार आहेत. दोघी दोघी म्हणतो बाई म्हणा गाणं. देवा देवाचं म्हणा म्हणा. जेवायचं म्हणा. हा रट्टे टाकले मग जमन का? जेवायचं नाही. त्या बायाने भाकरी खाऊन घेतली तुला जेवायचं त्याने उरलं. नाना गाणं म्हणू का? काय बोलले माहिती का? ते तो मम्मी नाना ती काय बोलली? नाना नाना पॅन्ट टाकून आणा. बायाने सारा सत्यानाश केला ना तो. म्हणू का गाणं? म्हणन बाई म्हणू का? म्हणन. का बशी? भारत पुण्याला राहायला गेला का मग म्हणा. बरं त्या त्याने तो धाकणी रावरी सोनही सोडली. म्हणा बाई
म्हणून मारू राहिले म्हणे नाही किमती घ्यायला आल्या काय तुम्ही जाऊ दे भाऊ तिचं जरी चुकलं असेल ना 2 नंबरची लय हुशार काहीच काही एक चाल बाई सोन्या ओ ना अरे माझ्या सासूबाईला म्हणलं होतं काय तिला बोलविटा पाहिजे म्हणून ओ ना बाई. गाणं म्हणू का काय म्हणलं बाई? गाणं म्हणू का नानपत्र मम्मी घरी आहे मम्मी सिरियल आता कसं काय तुला तुझ्या आईचं ध्यान आलं ओ ना गाणं आहे का गाणं आहे का गाणं म्हणू का? बाई हिच्या टायमाला मला सांगा तुम्ही नेमकी प्यारली झालेली कुत्री वालली होती काय तिथे एकच गाणं का चालू झाला आता ओ ना गाणं आहे का ढोल किल्ला वाणी तुझं पाय 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 बरोबर केलं तरी सोडायचं नाही ढोल किल्ला वाणी तुझं पाय 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 बरोबर केलं तरी मम्मी घरी आहे मम्मी सिरियल खुशाल आल्या एक म्हणता ढोल केला बांधे मी म्हणते गवळण बर परिणाम झाले काही इकडं वडणं आले इकडं वर लगडायला का असत होतं मला नाही नाही म्हणतोच्या जागी डायरेक्ट म्हणते तिला मारलं म्या अक्कल आहे का काही तुम्हाला का मला हा मला नाही त्यांना बस का म्हणायचं म्हणले खुशाला आलं एक म्हणता ढोल केला एक म्हणता काही शांत झाली जाऊ द्या. चूक भूल माफ बर म्हणजे तुला येते येते. यांच्यात सगळं हुशार आहे तुला जाणून बुजून तो घराणा संताचा संतांच्या घराणा तुला माहित नाही माझ्या घराणा संतांचा तो बाप संत माझा वडील संत तुझी आई संतीन माझे आई संतीन पाय माग 2-3 टाळी न घेऊन टाळ बघत कधी म्हणतो याचं नाव संत माझे वडील संत याच्या आहे संती माझी आई संतीन याच्या माग 2-3 येते माय माझ्या 2-3 कशाला पक्वाट टाळ तरी इव्हेंट करून लागत नाही कधी म्हणजे तू गवळण म्हणणार म्हण म्हण काय म्हणायचं गवळण गवळण अरे तू म्हण गवळण काय गवळण ती आईला तू म्हण तू मीच म्हणले ना गवळण गवळण आत्महत्या करू काय मी तू म्हण आता काय झालंय काय गवळण झाली तुम्ही ऐकले का कोण तोंडानी म्हण तोंडानी का कानाने म्हणते का तो आहे मुखानी म्हण माझ्या दुकानी म्हण म्हणते म्हण काय म्हणू गवळण गवळण जिल्ह्यात से खाल्लं गवळण म्हणायची मी म्हणायची नाही ना तुझ्या आईला घेऊन येईन मग म्हणायला लाव तिला एवढं लांब यायची ती शाहू द्यायचं मला 2 हात जोडा जोडले 2 पाय जोडा जोडले 1 पाय वरती घ्या घेतला दुसरा पण घ्या आणि तुला कान फडेल मग जमल आणि दाताला पाडून घ्या एक टेकून दुसरा घ्या म्हणलं एक टेकून घेतला बर बर करू सुरुवात काय ला गवळणीला गवळणीच नाव गाव घेतो मला आत्या आल्यावर सावरिया रे ओ सावरिया सावरिया रे ओ सावरिया वाट तू माझी हरवू नको रे वाट तू माझी हरवू नको रे वाट तू माझी हरवू नको रे वाट तू माझी हरवू नको वाट तू माझी हरवू नको रे वाट तू माझी हरवू नको और इस दिल में क्या रखा है और इस दिल में क्या रखा है तेरा ही म्हणलं बरं देवा देवाचं लावलं तुमच्या पुरीला आणलं काय आणलं म्हणतो मी काय म्हणलं का काहीच नाही म्हणला त्या पुरीला आणलं काय बिघडलं म्हणलं? काय म्हणलं का
त्या बाईला आणलं बर बर तरी मी काही म्हणलं का? काहीच नाही म्हणलं मला कसं काय आणलं? कसं काय आणलं? तुला मागं- काय कारण तो? मला कसं काय आणलं? कसं काय आणलं म्हणजे? मग आता शिक लक्षात काय आलं आलं? कसं काय आलं? मग आता शिक लक्षात काय आलं आलं? तुम्ही मला कोण मारू राहिले तुम्हाला असं वाटतं ना मी तुमच्या आईचा नवरा आहो होय 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 नको नको नाही, होय होय नको नाही, होय होय झाला असतो पण मग. तुमच्या आईला मात्र खाल्या का? नाही, होय नाही 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 नाही. ते बाबा पाहिलं काय म्हणा ना ते खुशाल म्हणतो राव काय म्हणलं ते ओरिजिनल में तर क्या काही बावलं मला काय म्हणत ना काय ये ना हे 2-4 जण 2-4 जण 2-4 जण बर, बर. हे 2-4 जण हा हे 2-4 जण ते 2-4 जण बर माय तोंडाकडे पाहतो मी तो तोंडावर नाही तोंडावर राग केलं वाटलं सगळं मी का बाहेर आलो मग हे बावळट येते बर यांना काही येत नाही तुला मला लय भारी येत आहेच का अजून तो बाकी मी म्हणलो असतो बर हे सोने नीट वाजत नाही काय करतो तो ते सोनं आहे ना डोक्यावर अर्गण घेतो का डोक्यावर आर्गन नाही घेत मग मा आवाज लय भारी बर माय आवाज ऐकून आहे ना लाटा मंगेशकर लाट अरे गाड होत्याला लता मंगेशकर म्हणून काना काढायचं चुकला माहिती लता मंगेशकर अनुराधा पौडवार नेहा कक्कर बर श्रेया घोषाल हा ये ना आपल्या आवाजाचे फोटो काढते बापाला चायनीज नगरला नेऊन घातलं एवढा भारी आवाज आहे आपला पण गंमत अशी कशी सोने नीट वाजत नाही यो. हा. आणि हे नीट म्हणत नाही बर त्याच्यावर मी म्हणत नाही म्हणून मी माघार घेतो जा मग मग जाऊ का जा, जा. येऊ का हा, या. येऊ का येऊ का ओ बाई गवळा देते का तुला खंडोबाची जा बापा तुझ्या आई चला बाई रेडी भाई रेडी चला एक दो हे
या माईकला आवाज हॅलो चिया श्रीकृष्ण परमात्मा चिया मल्हारी रे नाम गोड गाऊ गडबचे नाम परमात्मा चिया पदराला धरून सोडला पदराला धरून सोडला सोडला
म्हणून पण झाला गवळण झाली भाऊ आमच्या जर अशी गवळण झाली ना आणि अशा जर पुरी नाचल्या मावला हो काय आया बाया माणसं टपा टपा दगड आणते का बाई भाऊ वळून 5-50 रुपये देतात पुरी देणार आहे बाई यानेच तर तुमचे थोबड पुर आहे देणार आहे ना देणार आहे. एक तुम्ही कसे नाचता आणि तुम्ही काय करता नाही देणार आहे म्हणलं म्हणून अजून तिसरा पाऊस लाट आली नाही ना. गज झाला गवळण झाली पण गवळण म्हणायची कशी बरं राधा
खंडेरायाचा घटभरला म्हणून या खंडोबा देवाचे गुणगान करायचे कसे बरं कसे कसे म्हणून या देवाला उजवा कौल मागायचा कसा बरं एकदा अगरबत्त्याला वर कोणतरी अरे तुझ्या दर्शनाला जिजुरी आलो बा अरे तुझ्या दर्शनाला अरे उजवा कौला मला देण वालोबा उजवा कौला मला देण वालोबा उजवा कौला मला देण वालोबा
गौला मला रे बाबा गौला मला रे बाबा अरे गौला मला रे ₹200 दान केले खंडोबाचं बैल म्हणा मला